आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. टप्पा अनुदान पात्र शाळांची तपासणी, शाळांची होणार छाननी. 17 फेब्रुवारी 2026 महत्त्वपूर्ण परिपत्रकसुद्धा आपण समोर पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबेसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्राचे पुणे शासन निर्णय दिनांक 25 ऑगस्ट 2025 अन्वये टप्पा अनुदानास पात्र ठरलेल्या प्राथमिक शाळा व वर्ग तुकड्याची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार राज्यभरातील पात्र शाळांपैकी किमान 5% शाळांची निवड करून पडताळणी करण्यात येणार आहे. हा निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी घेण्यात आला आहे. टप्पा अनुदानांतर्गत 20%, 40%, 60%, 80% अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शाळांची तपासणी होणार आहे. जिल्हानिहाय तपासणी पथकाची रचना. तपासणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात खालीलप्रमाणे 3 सदस्यीय पथक स्थापन करण्यात आले आहे. शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद, अधीक्षक सारासे प्राथमिक जिल्हा परिषद. हे पथक संबंधित जिल्ह्यातील निवडलेल्या शाळांची प्रत्यक्ष पाहणी करणार आहे. तपासणी कालावधी व अहवाल सादरीकरण. आदेशानुसार तपासणी कालावधी 20 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026. अहवाल सादर करण्याची अंतिम तारीख 25 मार्च 2026. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबेसर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. या कालावधीत पथकाने शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार तपासणी करून स्वतःचा सविस्तर व स्वयंस्पष्ट अहवाल संचालनालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे. शासन निर्णयातील महत्त्वाची अट. शासन निर्णयातील अट क्रमांक 17 नुसार दरवर्षी किमान 5% शाळांची ईश्वरचिठ्ठी पद्धतीने निवड करून पडताळणी करणे आणि त्याचा अहवाल शासनाकडे सादर करणे आवश्यक आहे. त्याच अनुषंगाने ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. संचालकांची स्वाक्षरी. हा आदेश शरद गोसावी, शिक्षण संचालक प्राथमिक यांनी डिजिटल स्वाक्षरीने निर्गमित केला आहे. पारदर्शकतेसाठी महत्त्वाचे पाऊल. या तपासणी मोहिमेमुळे टप्पा अनुदानाच्या प्रक्रियेत पारदर्शकता येणार असून पात्र शाळांनाच अनुदान मिळते की नाही याची खात्री केली जाणार आहे. तसेच अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. राज्यातील खाजगी व अनुदानित प्राथमिक शाळांसाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून शिक्षण व्यवस्थेतील शिस्त व गुणवत्ता सुधारण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. शाळेची होणार तपासणी. 13 फेब्रुवारी 2026 महत्त्वपूर्ण परिपत्रक. हे परिपत्रक आणि खाली लिस्टसुद्धा दिलेली आहे. ती लिस्ट हे सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून हा पूर्ण GR शासन परिपत्रक डाउनलोड करू शकतो.